मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळी राजाचं सहकुटुंब दर्शन घेऊन त्याची मनोभावे त्यांनी आरती केली। राज्यातील जनतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेव। राज्यातील बळीराजाच्या सर्व अडचणी दूर कर। यंदा पाऊस चांगला पडलाय, त्यामुळे बळीराजाचं पीक चांगलं येऊ देत, एवढंच मागणं त्यांनी श्री गणेशाच्या चरणी मागितलं। यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश आणि इतर सहकारीही त्यांच्यासोबत उपस्थित होते। केंद्र सरकारनं बासमती तांदूळ निर्यातीवरील किमान निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द केले, ज्यामुळे बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत हा निर्णय घेतलाय। बासमती तांदळावरील किमान निर्यात शुल्क रद्द, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय। बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून राज्यातील बासमती तांदूळ निर्यातदारांना दिलासा मिळालाय। यापूर्वी केंद्र सरकारनं सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतले होते। आता बासमती तांदूळ निर्यातदार शेतकऱ्यांसाठी हा निर्णय लाभदायक ठरणार आहे। कोलवाड मित्रमंडळानं यावर्षी गणेशोत्सवात एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक सजावट केली आहे, ज्यामध्ये मोती आणि मण्यांचा वापर करून एका भव्य काल्पनिक महलाची रचना साकारण्यात आली आहे। या सजावटीमध्ये भारतीय परंपरेचा पायघटक असलेली मण्यांची कला वापरण्यात आली आहे। मूर्तिकार दीपक चंद्रकांत गोरे यांनी शाडूमातीपासून श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे, जी पूर्णपणे पर्यावरण स्नेही आहे। अथर्ववेदात उल्लेख केलेल्या मण्यांच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या औषधी गुणधर्मांचा संदर्भ देत मंडळानं यावर्षीच्या देखाव्यासाठी मण्यांची अनोखी सजावट केली आहे। या सजावटीसाठी 300 किलो मण्यांचा वापर करण्यात आलाय, ज्यामध्ये 6 रंगाचे 1,20,000 नग मणी वापरले गेलेत। या संपूर्ण सजावटीचं कार्य कोलवाड मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसह महिला आणि लहान मुलांनी केलं आहे। ही संपूर्ण सजावट भारतीय परंपरेतील मोती आणि मण्यांच्या कलाकुसरीला समर्पित असून त्यातून गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा सन्मान करण्यात आलाय। कोलवाड मित्रमंडळ आमच्या यावर्षी मंडळाचे 43वे वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही नाविन्यपूर्ण असा देखावा सादर करतो आणि पर्यावरणपूरक असा देखावा असतो। यावर्षी आम्ही मणी आणि मोत्यांपासून एक सुरेख असा महल सादर केलेला आहे। त्यात लाकडाचा वापर आणि पेपरचा वापर करून आम्ही तो पर्यावरणपूरक असा देखावा सादर केला आहे। त्याला आम्हाला 300 किलो मणी आणि मोती लागलेले आहेत आणि जवळजवळ 1,20,000 मण्या एवढ्या लागलेल्या आहेत त्या देखाव्याला। आणि आमची श्रींची मूर्ती पण शाडू मातीची आहे आणि ती पण पर्यावरणपूरक आहे। आम्ही पर्यावरणपूरकाचा भान ठेवूनच आम्ही दरवर्षी देखावा सादर करतो आणि हा देखावा आम्ही असे बाहेरचे कमर्शियल असे कोण आर्टिस्ट नाहीये, तर मंडळातले महिला, मंडळातले सभासद, लहान मुलं यांच्या माध्यमातून आम्ही हा देखावा सादर केलेला आहे। मंडळाच्या माध्यमातून आम्ही 10वीच्या मुलांचा सत्कार आणि मोतीबिंदू शिबिर, आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर या दर एक वर्षभर आमचा हा कार्यक्रम चालू असतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
कोळीवाडी येथील उदयनगर येथे 26 जानेवारी 1979 रोजी काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली. फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता या तरुणांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला झेंडा रोवलाय. त्यामुळे 46 वर्षांपूर्वी लावलेला नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा वेल गगनाला भिडलाय. आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जातोय. यावर्षी विष्णू दशावतार साकारणाऱ्या ठाण्याचा राजा अर्थात नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं 1979 पासून शहीद स्मारक, राजवाडा, महाराष्ट्राचं संस्कृती दर्शन, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला काश्मीरमधील चरारे शरीफ दर्गा, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी कलाकृती, युवा शक्ती, गणेश दरबार, मीनाक्षी मंदिर, गुंफा मंदिर, पार्वती महल, राजस्थानी कलाकृतीचं दर्शन घडवणारा महल, जोधा अकबर महलाची प्रतिकृती, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहोचवली आहे. ही परंपरा पोहोचवित असतानाच या मंडळाचे प्रमुख सल्लागार, माजी मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्रराव व्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्यातही आपला ठसा उमटवत आहे. राज्यात निर्माण झालेली आपत्ती असो, गोरगरीब आदिवासी समाजाच्या अडीअडचणी असो, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असोत, आरोग्य शिबिरे असोत, मंडळांचे कार्यकर्ते हिरिरीने पुढे येऊन स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देतात. मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, खजिनदार दीपक भांगरत आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्ष सामाजिक समता, सर्वधर्म समभाव या संकल्पनेवर या प्रबोधनाचा वारसा पुढे नेत आहेत. ठाण्यात एका 35 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर त्याचं मुंडकं छाटून ते मृतदेह शेजारीच ठेवण्यात आलं होतं. इमारतीच्या टेरेसवरही ही हत्या करण्यात आली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ठाण्यातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत ही हत्येची घटना समोर आली आहे. हत्येनंतर 35 वर्षीय तरुणाचं मुंडकं छाटण्यात आले. सोमनाथ सातगिरे असं हत्या झालेल्या या तरुणाचं नाव आहे. तो सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता. या प्रकरणी पोलिसांना त्याच्या साथीदारांवर संशय आहे. सोमनाथ हा सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता. त्याच्याच साथीदारांना ही हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. प्रशांत कदम या तरुणानं ही हत्या केली असावा असा कयास लावला जात आहे. दरम्यान हत्येचं कारण समोर आलं नसून या घटनेनं ठाण्यात खळबळ उडाली आहे. काय प्रकार झालेला आहे? पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये लोढा आमारा या बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सातगीर अंदाजे वय 35 वर्ष याचा मृतदेह मिळून आला. प्राथमिक तपासामध्ये रात्री 10 वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे यानं त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे. त्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपास आम्ही करत आहोत.